शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी पवन देशमुख, वाशिम जिल्हा। आज आपण टरबूज पिकाबद्दल चर्चा करणार आहोत। टरबूज पिकावर सध्या सेटिंग अवस्था चालू आहे आणि टरबूज पिकाची सेटिंग होण्यासाठी मधमाशी खूप महत्त्वाची असते। मधमाशी जर आली तर सेटिंग होणार, सेटिंग झाली तर उत्पन्न वाढणार। तर मधमाशी खूप महत्त्वाची असते। तर अशा अवस्थेमध्ये आपण काय करायचं, शक्यतो मधमाशी आता भरपूर चालू आहे आपल्या वाटले तर केमिकलचा फवारा नाही घ्यायचा, तिथं बायोलॉजिकलचा फवारा घ्यायचा। दुसरी गोष्ट आहे, ही आपल्याला मधमाशी पाहिजे आणि फळमाशी पाहिजे नाही। तर फळमाशी पाहिजे नाही म्हणून आपण लगेच फळमाशीचे ग्लास, मक्षिकारीचे जे ग्लास असतात ते आपण लागवड केली पाहिजे। फळमाशीचा ग्लास जर आपण वेळेत नाही लावले, साधारणतः फळमाशीचे ग्लास लावण्याची एक कालावधी असते। ते म्हणजे ज्या वेळेस आपली सेटिंग झाली आणि आपले फळ खारकी एवढाले झाले, पाहू शकता साधारणतः याच्यापेक्षा लहान असतानाच आपण फळमाशीचे ग्लास लावले पाहिजे। आता इथे फळमाशीचा डंक मारलेला आहे, त्याच्यामुळे हे फळ हे फळ असं वेडवाकडं झालेलं आहे। तर त्याच्यामुळे आता हे जर तोडून पाहिलं तर हे पूर्ण आतून असं किडलेलं आहे आणि याच्यात बारीक अशा आळ्या झालेल्या आहेत। तर त्यासाठी आपण लवकरात लवकर उपाययोजना करायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं उत्पन्न घटणार नाही। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता। धन्यवाद।